ही जी कथा आहे आज आपल्याला या ठिकाणी सांगता करायची आहे. म्हणून कालपर्यंत आपण जी कथा या ठिकाणी श्रवण केलेली आहे, बलराम दादा आणि रेवती यांचा असणारा विवाह सोहळा, नंबर 2 ला श्रीकृष्ण भगवंत आणि रुक्मिणी यांचा असणारा सोहळा, इथपर्यंतची असणारी कथा आपण या ठिकाणी श्रवण केली. आता इथून पुढला असणारा जो भाग आहे कथेचा तो आपल्याला श्रवण करायचा आहे. पुढं या कथेच्या बाबतीमध्ये वर्णन असं केलेलं आहे, काही कालांतरानं श्रीकृष्ण भगवंत आणि रुक्मिणी यांच्या पोटी एका बालकाचा जन्म झालेला आहे. त्याचं नाव आहे प्रद्युम्न. या प्रद्युम्नाचं वर्णन जर करायचं म्हटलं तर श्रीकृष्ण भगवंताच्या शरीराची असणारी यष्टी म्हणजे शरीर जे श्रीकृष्ण भगवंताचं जसं दिसण्याकरता आहे तशा स्वरूपाचा असणारा हा प्रद्युम्न दिसण्याकरता आहे. त्या प्रद्युम्नाचं काही वर्णन केलेलं आहे. देवाचा चेहरा आणि प्रद्युम्नाचा चेहरा दिसण्याकरता सारखा, एक वैशिष्ट्य सांगितलेलं आहे त्या प्रद्युम्नाच्या शरीराच्या बाबतीमध्ये. तुम्ही जर उठून जराशे उभा राहिलात किंवा रस्त्यावर जर चालण्याकरता सुरुवात केली तर तुमचे हात जास्तीत जास्त कमरेपासून थोडेसे खाली येतात. कमरेपासून थोडेसे खाली येतात. तुमचे हात रस्त्यानं चलत असताना गुडघ्यापर्यंत तुमचे हात पोहोचतात का? गुडघ्यापर्यंत हात मात्र पोहोचत नाही. पण त्याच्या हाताचे एक वर्णन असं केलेलं आहे प्रद्युम्नाच्या. त्या प्रद्युम्नाचे असणारे जे हात आहेत ते गुडघ्यापर्यंत लांब आहे. आणि दुसरे एक वैशिष्ट्य असं सांगितलेलं आहे, त्या प्रद्युम्नाकडे जर बघितलं ना तर प्रद्युम्नाकडे बघितल्याच्या नंतर कधी कधी किंवा पुन्हा पुन्हाला त्याच्या चेहऱ्याकडे बघितल्याच्या नंतर हृदयाच्या बाबतीमध्ये थोडीशी वासना उत्पन्न होते. वाईट भूमिका त्याच्यामध्ये एक सांगितलेली. का? त्याचं कारण एक आहे, दिसण्याकरता एवढा सुंदर आहे, एवढा सुंदर आहे, देवाकडे बघितल्याच्या नंतर माणसाचं मन असं प्रसन्न होतं, मनामधले विकार निघून जातात. पण त्या प्रद्युम्नाकडे बघितलं ना कधी कधी असणारा कुणाच्या बाबतीमध्ये विकार मात्र निर्माण होतो. तुम्ही मला असं का घडतं त्याचं कारण एक सांगितलेलं आहे. हा जो प्रद्युम्न आहे देवाच्या पोटी जन्माला आला, पण याचा जन्माच्या अगोदरचा एक इतिहास सांगितलेला आहे. हा प्रद्युम्न कोण आहे तर साक्षात स्वरूपामध्ये देवाच्या पोटी रुक्मिणीच्या पोटी जो जन्माला आलेला आहे साक्षात स्वरूपामध्ये कामदेव आहे. हा कामदेव आहे. आणि आतापर्यंत मोठमोठ्या लोकांची वाट जर कुणी लावली असेल तर कुणा लावली? कामदेवाने. आणखी एक विषयाला मी सांगतो, हा राहतो तरी कुठं? त्याचं नेमकं राहण्याचं ठिकाण कुठं? गंगापूरला, संभाजीनगरला, दिल्लीला, मुंबईला? ऐका, याचं ठिकाण जर सांगायचं म्हटलं ना, हा जसा हरी जळीस्थळी भरलेला आहे तसा हा सुद्धा जळीस्थळीच भरलेला आहे. आणखी याचं ठिकाण कुठं आहे? तुम्ही मला हा जळीस्थळी राहून असताना प्रत्येक ठिकाणी राहतो का? हा प्रत्येक ठिकाणी राहतो. त्याचं राहण्याचं ठिकाण सांगतो वर्णन करून. हा कुठं कुठं राहतो? हा शेतात पण राहतो. हा शेतामध्ये सुद्धा राहतो, कारण शेतामध्ये सुद्धा मनामध्ये विकार येतो. लक्षात आम्ही काय सांगतो? तुम्ही म्हणाल हा जंगलामध्ये राहतो का? जंगलामध्ये सुद्धा राहतो. का? पशु पक्षी प्राणी वगैरे हे सुद्धा क्रीडा खेळतात. जंगलामध्ये सुद्धा हा काम राहतो. बर, हिमालय डोंगरामध्ये राहतो का? हिमालयामध्ये सुद्धा राहतो. तुम्हाला कसं काय? त्याचं कारण एक सांगितलं आहे. माझे भगवान शंकर तपश्चर्या कुठं करतात? हिमालय पर्वत, कैलास पर्वत, नुसता बर्फ पडतो तिथं राहतात. पण त्यांचं मन सुद्धा विचलित करतो, एवढा बाबा मोठा आहे. आपलं कुठं मांडायचं हरिपाठ म्हणणं, काकडा म्हणणं कुठं मांडायचं? तो हिमालयाच्या पर्वतामध्ये गुहेमध्ये नवे नवे कैलास पर्वतावर तपश्चर्या करतो. त्यांचं मन क्षणाकरता विचलित करतो, त्यांचं भजन बंद करतो. आपलं संसारिकाचं कुठं मांडायचं? याची कथा अशी सुंदर सांगितलेली आहे. पहिल्या जन्मामध्ये असणारा हा कामदेव होता आणि भगवान शंकरांनी लग्न करावं म्हणून देवता मंडळीच्या विनंतीवरून यानं काय केलं होतं? धनुष्याला बाण लावला होता. त्याच्याकडे 5 असणारे बाण आहेत. संमोहन अशा स्वरूपामध्ये 5 असणारे बाण आहेत. आणि काय करतो माहिती? त्या 5 बाणामध्येच माणसाला घायाळ करतो.
5च बाणामध्ये, जास्त सगळं बाण नाही, पण 5 बाण असे बलाढ्य आहेत ना, त्याच्यामध्ये रती महारथी माणसं असणारे असे विरघळून जातात. आणखी त्याचं राहण्याचं ठिकाण सांगतो, लक्ष देऊन ऐका. त्याचं खरं राहण्याचं ठिकाण आता जर तुम्हाला माहिती नसेल तर त्याचं वर्णन गरुड पुराणामध्ये केलेलं आहे. खरं जर त्याचं राहायचं ठिकाण कुठं असेल आत्याच्या काळामध्ये, तर प्रत्येक जणाच्या डोळ्यामध्ये आहे. खरं राहण्याचं ठिकाण डोळ्यामध्ये आहे. मग माणसाच्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे की डोळे जर घात जर करीत असतील ना, तर डोळेच घात करतात. ही गोष्ट इतर लोकांना कळाली नाही. त्या डोळ्यामध्ये काम होतं म्हणून पण जेव्हा श्री संत तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं आणि देवाला प्रार्थना केली, देवा खरं सांगू, घात करणारे जर कोण असतील तर डोळे आहेत. देवा माझी विनंती आहे, हे जे डोळे आहेत का नाही, तुमच्या मूर्तीकडे जर सारखे बघत जर राहिले तर बघ मात्र माणसाचा घात होत नाही. त्याला एक प्रमाण दिलेलं आहे. सदा माझे डोळे जड तुझे मूर्ती, सदा माझे डोळे जड तुझे मूर्ती, सदा माझे डोळे जड तुझे मूर्ती, सदा माझे डोळे जड तुझे मूर्ती. देवाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज वर्णन करतात, देवा सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती आणि रखुमाईच्या पती सोयरिया. का देवा, तुझं रूप कसं आहे, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. देवा प्रेमा सर्व काळ, देवा प्रेमा सर्व काळ, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. देवाच्या रूपाच्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे. देवाचं कसं रूप आहे ते, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, दी मज प्रेम सर्व काळ. देवाचं रूप कसं गोड आहे. देवाचं रूप असं इतकं गोड आहे, इतकं गोड आहे, काय देवाच्या रूपाचं वर्णन करावं. जर देवाच्या रूपाचं वर्णन जर करायचं म्हटलं ना, पाहिलिया वेध लावे.
बस देवाचं रूप जर बघितलं तर गोड रूप आहे असं वेद लावता माणसाला. आता त्या आपल्या रूपाचं वर्णन जर करायचं म्हटलं तर आपलं रूप असं आहे, आपल्या रूपाला गोड करावं लागतं. आपलं रूप गोडच आहे असं नाही बरं का, आपल्या रूपाला गोड करावं लागतं, म्हणजे त्याला मेकअप करावं लागतं, त्यावेळेला ते रूप गोड दिसतं. आपलं रूप गोड करावं लागतं, गोड नाही. ऐका, पण दुसरी गोष्ट एक आहे, देवाचं रूप बघितल्याच्या नंतर असं वाटतं देवा आम्हाला काय करा, तुम्ही प्रेम द्या, तुम्ही आम्हाला प्रेम द्या. कारण तुमचं रूप कसं आहे ते प्रेमळ असणारं ते रूप आहे. आता काही रूपाची भूमिका अशी सांगितली, देवाचं रूप बघितल्याच्या नंतर प्रेमयुक्त असणारी भूमिका आहे. पण काही जणांचे रूप बघितली का नाही, कधी कधी माणसाला दुःख होतं, नाराज चेहरा होतो, माणूस दुःखी होतो. त्याला दृष्टांत देतो, पती पत्नीचे जर भांडणं झाले ना, तर पती पत्नीचे भांडणं झाल्याच्या नंतर कधी कधी मालकाचं रूप वेगळंच होतं, बिघडत बरं का. कधी कधी पत्नीचं रूप बिघडतं, त्या रूपामुळे काय होतं, दुसऱ्या माणसाला सुख होतं. जर भांडण झालं आणि पत्नीचा सकाळी सकाळी चेहरा जसा रागीटचा असला मग चहा तिकडे जाऊन प्यावा लागतो, तिकडं नाही अजिबात. म्हणजे बोलण्याची भूमिका अशी आहे, त्या रूपामध्ये बदल होतो रूपामध्ये. पण देवाचं रूप कसं आहे, अखंडतेनं असणारं रूप आहे. इथं सुंदर स्वरूपामध्ये भाग सांगितलेला आहे. काम देवाचं वर्णन करत असताना तो असणारा साक्षात स्वरूपामध्ये काम आहे. त्याच्या बाबतीमध्ये सटवे रात्री मदन शंभरे नेला प्रदुम्न समुद्रामाशी टाकेला तै कृष्णे विघ्न हो तुझीला प्रदुम्न आला सै रती सही. तिकडे शंभरासुर नावाच्या दैत्याचा असणारा अंत केला आणि जी कामदेवाची असणारी पत्नी आहे तिनं सांभाळ केलेला होता. दोघे असणारे द्वारका नगरीच्या ठिकाणी आले. अनेक जणांना असणारी पाहण्याकरता सुरुवात केली. नारद मुनी आली, रुक्मिणी मातेला संपूर्ण कथा सांगितली. रुक्मिणी हा तुझाच असणारा चिरंजीव मुलगा आहे. रुक्मिणीनं दोघाचा सुद्धा असणारा स्वीकार केला. एवढंच नाही, पुढे काही देवाच्या बाबतीमध्ये विवाहाच्या असणाऱ्या कथा सांगितलेली आहे. कथेच्या बाबतीमध्ये पहिला विवाह आहे तो म्हणजे रुक्मिणीच्या सोबत. दुसरा असणारा जांबवंती, सत्यभामा, कालिंदी, मित्रविंदा, नागनजिती, सत्या अशा स्वरूपामध्ये लक्ष्मणा, भद्रा अशा स्वरूपामध्ये 8 असणारे देवाचे मुख्य विवाह आहे. पुढं वर्णन करत असताना नरकासूर, त्याचं दुसरं नाव भूमासूर, त्याच्या बंदीवासामध्ये 16,100 असणाऱ्या कुमारिका बंदीवासामध्ये होत्या. तिथं सुद्धा जाऊन देवानं काय केलं, त्यांची मुक्तता केली. आणि मुक्तता केल्याची तर सांगितलं तुम्ही आता आपापल्या असणाऱ्या घरी निघून जा. त्यावेळेस त्या कुमारिकेने देवाला विनंती केली, देवा खरं सांगू, आमच्या बाबतीमध्ये विवाहाच्या प्रसंगाच्या बाबतीमध्ये आमच्या सोबत आता कोणी लग्न करणार नाही, तुम्ही काय करा, आमचा अंगीकार करा, स्वीकार करा. देवानं काय केलं, त्यांची विनंती मान्य केली. कारण त्या वेळेचा असणारी भूमिका आहे, देवानं आमची सोडवणूक करावी म्हणून रात्रंदिवस ते देवाचं असणारं भजन करीत होते. आणि भजनामुळं एका स्वरूपामध्ये अगोदर त्या भक्त सुद्धा आहेत. भक्तानं मागणी मागितल्याच्या नंतर देवानं सांगितलं काही हरकत नाही, तुमच्या सोबत मी विवाह करतो. महाराज, एकाच वेळेला देवाचे लग्न जर लागले असतील तर 16,100 लग्न एकाच वेळेला देवाचे लागले. आणि तेवढे रूप 16,100 असणाऱ्या त्या कुमारिका देवानं विवाह होत असताना प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असणारं रूप घेतलेलं देवानं. एवढे विवाह एकाच ठिकाणी असणारे आणि एकाच वेळेला असणारे ते विवाह झाले. एकाच भूमिकेमध्ये देवाचे असणारे आपण सुद्धा ते लग्न कथेच्या बाबतीमध्ये लावायचे. शुभमंगल शुभमंगल. आश्रमाच्या बाबतीमध्ये देवानं कालांतरानं यांच्यामध्ये सौती मत्सर होईल, भांडणं होतील म्हणून देवानं काय केलं, जी संपूर्ण नगरी बांधलेली आहे, द्वारका नगरीच्या ठिकाणी असणारी संपूर्ण नगरी असणारी बांधली. बांधत असताना प्रत्येक जणीचे घर मात्र एक सारखेच असा, बदल मात्र कुठला केला नाही. देवाच्या बाबतीमध्ये अन्य विवाह, पुढं श्रीकृष्ण रुक्मिणीचा असणारा संवाद, पुढं काही संततीचं असणारं वर्णन केलेलं आहे. एक असणारा दैत्याच्या स्वरूपामध्ये असणारा पौंड्रक सांगितलेला आहे. पौंड्रक, या पौंड्रकाच्या बाबतीमध्ये इतिहास असा आहे, ज्यावेळेला श्रीकृष्ण भगवंताची महती वाढली,
यानं सुद्धा काय केलं, श्रीकृष्ण भगवंतासारखंच रूप धारण केलं. आणि रूप धारण केल्याच्या नंतर कौस्तुभमणी असेल, एवढंच नाही, शंख असेल, गदा असेल, चक्र असेल, देवाला स्वतःहून सांगितलं, देवा तुला जर वाचायचं असेल तर खरा रूपवान, खरा श्रीकृष्ण मी आहे. जर तुला या युद्धामध्ये वाचायचं असेल तर सगळे आयुध मला असणारे देऊन टाक. देवाने त्याच्यासोबत घनघोर युद्ध खेळलं. आणि घनघोर युद्ध खेळल्याच्या नंतर त्याचा अंत सुदर्शन चक्रानं स्मरण करून टाकला. इथे प्रश्न आहे, डुप्लिकेट नाटक केलं त्यानं. तो काही खरा कृष्ण नव्हता, पण तो डुप्लिकेट बनला. डुप्लिकेट बनल्यामुळे झाला असं, रात्रंदिवस तो स्वतःला कोण समजू लागला माहिती, मी कृष्ण आहे, मी कृष्ण आहे, मी कृष्ण आहे. त्याच्यामधला द्वैत भावच निघून गेला. आता तुम्ही मंदिरामध्ये जातात, विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेत असताना तुमच्यामध्ये दोन असणारे भाग पडतात. कोणते कोणते सांगतात? एक, मी जीव आहे आणि तो विठ्ठल असणारा देव आहे. दोन, तो देव आहे आणि मी असणारा जीव आहे. याच्यामध्ये एकता होते का? एकता होत नाही बरं का. आपण जीव म्हणतो स्वतःला आणि तो असणारा देव म्हणतो. ज्या दिवशी असं कळलं की मीच विठ्ठल आहे, मीच विठ्ठल आहे आणि मीच असणारा जीव आहे, की त्याला द्वैत भाव असणारा निघून जातो. म्हणून कधी कधी खरं सांगू, काही लोक जे नाटक करतात का नाही, ते सुद्धा त्या चिंतनामध्ये असणारे मग्न होऊन जातात. त्याला दृष्टांत द्यायचा म्हटलं तर आपण आपल्या गावामध्ये आज 5-6 कथेपर्यंत असणारा भाग आपण डोळ्यानं या ठिकाणी पाहिला, कथा श्रवण केली. या कथेमध्ये ज्यांनी ज्यांनी पात्र घेतले का नाही, पात्र घेतल्याच्या नंतर तेवढा जो कालावधी आहे का नाही, त्यांना तेवढ्या 5-10 मिनिटांमध्ये कुणी कृष्ण जरी म्हणलं असेल तर त्याला काय वाटतं माहिती, मी कोण आहे, मी कृष्णच आहे. कुणी बलराम म्हणलं, मी कोण आहे, बलरामच आहे. कुणी रुक्मिणी, कुणी देवती, कुणी या ठिकाणी सुदामा असेल, कुणी या ठिकाणी वसुदेव असेल, तेवढ्या कालावधीमध्ये कोण आहे, मधला असणारा जो काही भाग आहे का नाही, तो द्वैत भाव असणारा निघून गेतो. द्वैत भाव हरपला. किंवा याच्यामधला जो द्वैत भाव आहे तो एकदा जर निघून गेला ना, तर तो ब्रह्म स्वरूप असणारा होऊन जातो, तो देव स्वरूप असणारा होऊन जातो. या ठिकाणी या पावनकानं सुद्धा देवाच्या बाबतीमध्ये डुप्लिकेट असणार रूप घेतलं, पण त्याचा सुद्धा असणारा उद्धार झाला. त्यानं विरोधी भक्ती करत असताना श्रीकृष्ण भगवंताच्या बाबतीमध्ये असणार भजन मात्र व्यवस्थित रित्या असणार केलं. तसं फक्त विरोधी भक्तीच्या स्वरूपामध्ये, देवाला मारण्याच्या स्वरूपामध्ये. म्हणजे माझी विनंती आहे, अनेक दैत्य लोकांना देवाची भक्ती करत असताना विरोधी भक्ती केली, त्यांचा उद्धार देवाने करून टाकला. आपण तर देवाच्या बाबतीमध्ये विरोध मात्र कधी सुद्धा करत नाही, कधीच विरोध करत नाही. काही लोक बोलत बोलत म्हणतात, अहो तुम्ही सप्त्याकडे येत नाही. आलो असतो पण मला जरा पटतच नाही. तुम्ही काय, मला जरा पटतच नाही. बरं, पटत नाही मग सप्ताह काय आपण मोडतो का? मोडत नाही. माझी भूमिका आहे का? त्याला पटत नाही ना, पण त्या भक्तीला तो विरोध करीत नाही, त्या भक्तीला तो विरोध करीत नाही. म्हणजे त्याच्या अंतःकरणामध्ये देवाची भक्ती आहेच, अशातला भाग नाही. ऐका, म्हणून आपण देवाच्या बाबतीमध्ये जी भक्ती करतो का नाही, तर ही भक्ती आपल्या स्वरूपामध्ये, चांगल्या स्वरूपामध्ये आहे. म्हणून एक मी सुंदर असणारं भजन म्हणतो. फक्त खाली बसलेल्याच मंडळीने म्हणायचं बरं का, कारण आता ही मंडळी 6 दिवसानं म्हणाले, तुम्ही येता टाळी वाजवा म्हणावं लागतं बरं का तवा. हरी जय जय राधा रमन हरि बोल, जय जय राधा रमन हरि बोल. जय जय राधा रमन हरि बोल, जय राधा रमन हरि बोल.
जे जे राधारमण हरी बोल, जे जे राधारमण जे जे राधारमण हरी बोल, जे जे राधारमण हरी बोल। हरि बोल हरि बोल हरि हरि बोल, 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 हरि बोल हरि बोल हरि हरि बोल। जे जे राधारमण हरि बोल, जे जे राधारमण हरि बोल। हरि बोल हरि बोल हरि बोल, हरि बोल हरि बोल हरि बोल। ताली ताली। हरि बोल हरि बोल हरि बोल, हरि बोल हरि बोल हरि हरि बोल। जे जे राधारमण हरि बोल, जे जे राधारमण हरि बोल। हे लक्ष्मी सारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद, लक्ष्मी सारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद, राधा गोविंद रघुमाई पांडुरंग, राधा गोविंद रघुमाई पांडुरंग। लक्ष्मी सारंगधर राधा गोविंद, लक्ष्मी सारंगधर सीतापती राधा गोविंद, राधा गोविंद रघुमाई पांडुरंग, राधा गोविंद रघुमाई पांडुरंग। लक्ष्मी सारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद, लक्ष्मी सारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद, राधा गोविंद रघुमाई पांडुरंग, राधा गोविंद रघुमाई पांडुरंग। राधा गोविंद लक्ष्मी सारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद, राधा गोविंद रघुमाई पांडुरंग, राधा गोविंद रघुमाई पांडुरंग, रघुमाई पांडुरंग, रघुमाई पांडुरंग, आई पांडुरंग, रघुमाई पांडुरंग, रघुमाई पांडुरंग, रघुमाई पांडुरंग, रघुमाई पांडुरंग, रघुमाई पांडुरंग। लक्ष्मी सारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद, लक्ष्मी सारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद, राधा गोविंद रघुमाई पांडुरंग, राधा गोविंद रघुमाई पांडुरंग, रघुमाई पांडुरंग, रघुमाई
देवाच्या बाबतीमध्ये विरोधी असणारी भक्ती आणि विरोधी भक्ती केल्याच्या नंतर त्याचा सुद्धा असणारा उद्धार करून टाकला. पुढं चरित्र परीक्षित राजाला शुकाचार्य महाराज सांगत असताना या चरित्राच्या बाबतीमध्ये काही वर्णन केलेलं आहे. पुढं गृहस्थ आश्रम पाहण्याकरता ज्यावेळेला सुंदर स्वरूपामध्ये श्रीकृष्ण भगवंताच्या बाबतीमध्ये कसा संसार चालू आहे याच्या करता एक दिवस नारद मुनी तो गृहस्थ आश्रम पाहण्याकरता असणारे निघून आले. त्यांना असं वाटलं की देवाच्या बाबतीमध्ये जो काही संसाराची भूमिका आहे त्या संसारामध्ये काही दुःखाची असणारी भूमिका असेल, पण ते भूमिका सांगितलेली आहे. देवाचा जो संसार आहे एकदम असणारा आनंदाच्या भूमिकेमधला संसार सांगितलेला आहे. महाराज पुढं कथा सांगत असताना ज्यावेळेला भगवान श्रीकृष्ण भगवंताची असणारी दिनचर्या आहे आणि जरासंधाच्या कैदेमध्ये काही असणारे राजे लोक होते, त्यांनी सुद्धा काय केलं, श्रीकृष्ण भगवंताच्या बाबतीमध्ये पत्र असणारं लिहिलं. आणि पत्र लिहिल्याच्या नंतर देवानं काय केलं, त्यांचा सगळ्या जणांचा उद्धार करण्याकरता आणि त्यांची मुक्तता करण्याकरता देवानं पांडवाची असणारी भेट घेतली. आणि पांडवाची भेट घेतल्याच्या नंतर सोबत अर्जुनाला आणि भीमाला असणारं सोबत घेतलं. ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि ब्राह्मणाचा वेश धारण केल्याच्या नंतर मग मात्र त्यांनी चालत जात असताना ज्यावेळेला श्रीकृष्ण भगवंत जरासंधाच्या ठिकाणी असणारे पोहोचले, त्यांनी भिक्षा मागितली. भिक्षा कोणती भिक्षा? भिक्षा मागत असताना खरा जो शूरवीर असतो का नाही, वेळ जर आली ना कुणी जर त्रास देत असेल तर भिक्षा त्याच्याकरता युद्धाचीच भिक्षा असते, दुसरी तशी भिक्षा नसते. देवाच्या बाबतीमध्ये भिक्षा मागण्याकरता सुरुवात केली. आम्हाला दुसरं काही नको, जरासंधा भिक्षा द्यायची असेल तर आम्हाला युद्धाची भिक्षा दे. त्याला जरासंध म्हणतो तुम्ही ब्राह्मण आहेत आणि तुम्ही ही भिक्षा कशी काय मागता? त्यावेळेस सहज निरीक्षण करण्याकरता सुरुवात केली. निरीक्षण केल्याबरोबर त्यांच्या हाताच्या ठिकाणी काही थोडीशी अशी घट्टे दिसण्याकरता सुरुवात झाली. कारण जो धनुर्धर असतो का नाही, ज्यावेळेला बाण ओढतो का नाही, बाण ओढत असताना कानडी अशी ओढावी लागते. त्याच्याकरता काय होतं माहिती, दोरी बाण याच्या काही जखमा होतात. त्यावेळेस ओळखलं, खरं सांगा तुम्ही येण्याचा असणारा जो काही भाग आहे, कोण आहात तुम्ही? श्रीकृष्णाने हसून सांगितलं, मला कृष्ण म्हणतात. हा जो लठ्ठ दिसतो हा कोण आहे? हा भीम आहे. बर, हा कोण आहे? अर्जुन. त्यावेळेला भिक्षा मागत असताना देवाच्या सोबत मात्र जरासंधानं युद्ध खेळलं नाही. कशा करता? देवा तू भित्र आहेस, वेळ जर आली तर इथून तू पळून जाशील, तुझ्यासोबत मला युद्ध खेळायचं नाही. सांगितलं अर्जुनाच्या सोबत सुद्धा मी युद्ध खेळणार नाही, वयानं तो लहान आहे. हा एवढं खरं आहे, भीम मात्र वयाच्या बाबतीमध्ये लहान आहे पण दिसण्याकरता दष्टपुष्ट आहे. त्याच्यासोबत जर मी युद्ध खेळतो थोडस चालेल मला. दोघांचं युद्ध सुरू झालं. युद्ध सुरू झाल्याच्या नंतर तिथं सुद्धा देवानं असणारं कार्य होण्याकरता बुद्धी जर कोणाला दिली असेल तर ती बुद्धी दिलेली आहे भीमाला. कारण त्याच्या शरीराच्या बाबतीमध्ये शरीर असं आजूबाजूला जरी टाकलं दोन भागामध्ये तर जवळ एका ठिकाणी यायचं, ते शरीर असं चिटकायचं, परत असणार तो उठायचा. देवानं काय केलं, एक गवताची काडी घेतली, मधोमध असणारी चिरली, उजव्या हातात ती डाव्या हातामध्ये टाकली आणि डाव्या हातात ती उजव्या हातामध्ये टाकली. का? त्याचं कारण एक आहे. देव कसा आहे माहिती? चतुरातो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुटा सकळ मणी, धन्य तुझी विठोबा. पुढं राजसूय नावाचा असणारा यज्ञ केला. यज्ञ केल्याच्या नंतर पुढे ते भाग सांगितलेला आहे. आग्रपूजेचा असणारा जो भाग आहे, सगळ्या लोकांना देवाची आग्रपूजा व्हावी असा एक मनामध्ये इच्छेचा भाग होता. सगळ्याचं सहमत सुद्धा त्या गोष्टीला होतं. पण तिथं मात्र ती गोष्ट शिशुपालाला मात्र आवडली नाही. का? त्याचं कारण एक आहे. भूमिका अशी सांगितलेली आहे की शिशुपालाच्या बाबतीमध्ये जो विवाहाचा जो प्रसंग होता तो रुक्मिणीच्या सोबत ठरलेला होता. एवढ्याच गोष्टी करता त्याला ती गोष्ट मात्र मान्य नाही. त्यानं काही शब्द बोलण्याकरता सुरुवात केली.
आणि त्या भर सभेमध्ये यज्ञाच्या ठिकाणी देवाला शिव्या देण्याकरता सुरुवात केली. एक आणि दोन नाही. एक शिवी दिली की देवानं गप्प बसायचं, दुसरी शिवी दिली देवानं गप्प बसायचं. अशा किती शिव्या दिल्या माहिती? 100 शिव्या दिल्या. तरी देव काय करू लागला माहिती? शिवी दिली तरी गप्प, शिवी दिली तरी गप्प. देवानं काय करायचं? 1 2 3 4. देवानं एक एक शिवी मोजायची, शिशुपालानं शिव्या देत राहायची. आता देवाजवळ किती संयम आहे, किती नम्रपणा आहे इथं कळतं बरं का. जर तुम्हाला कोणी जर असं शिव्या जर देऊ लागलं ना, तुम्ही एक शिवी घेतात, दुसरी घेतात, तिसरी घेतात, इतक्या तुम्ही दम काढायचंच नाही. पण ती शिव्या देण्याची भूमिका अशी, काही लोक समोरासमोर शिव्या देतात, घेत नाही बरं, नाव घेऊन शिव्या देतात. आणि काही लोक काय करतात, मांजरावर घालून शिव्या देतात. लईच घर फिरायलीस, शिवी कुणावर आहे? मांजरावर. लईच घर फिरायलीस, एका ठिकाणी बसून राहावं की. ज्याला कळालं त्यालाच कळालं, ज्याच्यावरती शिवी दिली असते त्यालाच लागते बरोबर बरं का. कुणी कुत्र्यावर, कुणी मांजरावर, कुणी गायीवर. पण माणसं मात्र कुणावर जरी घालून शिव्या असेल त्यांना सहन होत नाही बरं का. काय देवाची भूमिका आहे? 1 आणि 2 नाही, शिव्या सारखं मोजण्याकरता सुरुवात केली. त्याचं कारण एक आहे. का देव गप्प बसला? त्याचं कारण असं आहे, श्रीकृष्ण भगवंतानं आपल्या आत्याला वचन दिलं होतं. आत्या, जर मरण तुझ्या मुलाचं माझ्या हातानच असेल तर त्याला मी लवकर असताना मारणार, अजिबात लवकर मारणार नाही. पण आत्या, याचे गुन्हे जर जास्त झाले ना, मी याला सोडणार नाही बरं का. आत्यानं सांगितलं, देवा तुला मारायचंच असेल तर मार बाबा, पण एक माझी विनंती आहे, 100 गुन्हे होईपर्यंत याला मारू नका. 100 गुन्हे होईपर्यंत मारू नका. त्या आईचं म्हणणं असं होतं, माझं लेकरू गुन्हे करून करून किती करेल? 2 4 5 10 पर्यंत. 100 गुन्हे कशाला करेल? तर महाराज, यानं गुन्हे करत असताना एकाच ठिकाणी एवढे गुन्हे केले. शिवीच्या मागे शिवी, शिवीच्या मागे शिवी. देवानं 100 शिव्या सहन केला. आणि 101वी जी शिवी आहे का नाही, ती कुणावर दिली ती ऐका. देवा श्रीकृष्णा, खरं सांगू, आतापर्यंत मी तुला एवढ्या शिव्या दिल्या तरी तू शांतच आहेस. पण आणखी शेवटची शिवी ऐकतो आता. रुक्मिणीचं आणि माझा असणारा लग्नाचा असणारा जो भाग होता का नाही, ठरलेला होता, याच्यामध्ये विघ्न आणण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर तूच केलंस. माणसाला सगळ्यात जास्त राग कोणाचा येतो माहिती का? टमाटे चोरून नेल्याचे तर राग येत नाही, शेतातले काही अवजार असले चोरून नेला राग येणार नाही, थोडासा बाण टोकारला तरी राग येणार नाही. येईल राग, पण त्याची काही मर्यादा आहे. लग्न म्हणल्यास सगळ्यात मोठा राग आहे. कशा करता? अगोदर तर जमाना, तेवढं जमल्याला मोडल्याच्या नंतर मग तर बघायचंच काम नाही. मरेपर्यंत दुश्मनी त्याच्यासोबत, मरेपर्यंत दुश्मनी. सगळ्यात जास्त इथं राग जर आला असेल कोणत्या गोष्टीचा, श्रीकृष्णा माझा विवाह सोहळा असताना मोडण्याच्या बाबतीमध्ये तूच हे कार्य केलेलं आहेस. पण एक लक्षात ठेव, त्या रुक्मिणीचा जो स्वीकार आहे, माझ्या हृदयाच्या ठिकाणी मी स्वीकार केलेला आहे. एवढी गोष्ट बोलल्याबरोबर देवाला सहन झालं नाही. तुम्ही कधी बघा, आईवर एखाद्या माणसाला शिवी देऊन बघा, त्याला तेवढासा राग येणार नाही. बापावर शिवी देऊन बघा, त्याला तेवढासा राग येणार नाही. येणार, कमी स्वरूपात येणार. पत्नीचं नाव जर काढलं रे काढलं, त्याची तळपायाची मुंगी मस्त काढायला. पत्नीला बोलणं म्हणजे लगेच वाटण्या बरं का घराची, सहन अजिबात होत नाही. ऐका, देवानं काय केलं, सुदर्शन चक्राला आज्ञा दिली आणि शिशुपालाच्या बाबतीमध्ये शिरच्छेद असणार करून टाकला. नामदेव महाराजांनी वर्णन केलेलं आहे, तेज अद्भुत निघाले आणि कृष्णमुखी प्रवेशले. त्याच्या हृदयातून ज्योत निघाली शरीरामधून. ती ज्योत कुठे गेली? श्रीकृष्ण भगवंताच्या शरीराच्या बाबतीमध्ये असते ती ज्योत निघून गेली मुखामध्ये. त्याचं कारण एक सांगितलेलं आहे, त्यानं देवाच्या बाबतीमध्ये शिव्याच दिल्या, पण शिवी देत असताना, प्रत्येक देत असताना देवाचं नाव घ्यायचं आणि शिवी द्यायची. त्याच्यामुळे काय झालं,
शिशुपाले शिव्या दिल्या सभे आत. कुठे दिल्या शिव्या? ते काही एकांत दिल्या नाही, आजूबाजूला दिल्या नाही. शिशुपाले शिव्या दिल्या सभे आत. जिथं सभा भरली होती, एवढा समाज होता, त्या समाजामध्ये शिव्या दिल्या. ते लोक बोलत बोलत म्हणतात, त्यांना मला बोलायचं पाहिजे होतं, बोलायला पाहिजे होतं, पण जरा साईडला घेऊन बरं. ते लोक काय म्हणतात, माझा अभंग आपसूर लागला होता, पण त्याला तेवढ्या माणसात म्हणायला नाही पाहिजे, जरा साईडला जाऊन सांगायला पाहिजे. म्हणजे सभेमध्ये जमत नाही, सभेमध्ये अजिबात जमत नाही. पण तेज अद्भुत निघावे आणि श्रीकृष्ण मुखी प्रवेशले. पुढं शाल्वाचा असणारा उद्धार, दंतवक्राचा असणारा उद्धार, विदुराचा असणारा उद्धार, बलवाचा उद्धार. एवढंच नाही, बलराम दादा असणारी तीर्थयात्रा करण्याकरता सुरुवात केली. पुढली कथा त्या भागवत कथेच्या बाबतीमध्ये सांगण्याकरता सुरुवात होते. ती कथा अशी आहे, तुम्ही किती वेळेला जरी ती कथा ऐकली का नाही, तर त्या कथेमधला असणारा जो रस आहे तो मात्र कधी सुद्धा कमी होत नाही. ती कथा आहे श्रीकृष्ण भगवंताचा असणारा एक सखा आहे, त्या सख्याचं नाव आहे सुदामदेव. आणि ती कथा आपण कथा कीर्तनाच्या बाबतीमध्ये ऐकतो, पण देवाच्या बाबतीमध्ये ही कथा मात्र फार विशेष स्वरूपामध्ये देवाला असणारी ती आवडते. या सुदामजीचं चरित्र जर वर्णन करायचं म्हटलं ना, तर फार सुंदर स्वरूपामध्ये असणारं चरित्र सांगितलेलं आहे. काय चरित्राच्या बाबतीमध्ये वर्णन आहे, त्याचं वर्णन असं केलेलं आहे, इतकी गरिबी, इतकी गरिबी, त्या गरिबीचं काय वर्णन करावं. एवढ्या गरिबीच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यानं देवाच्या बाबतीमध्ये असणारी एक मुठभर पोहे घेतले आणि देवाच्या भेटी करता असताना निघाला. त्याचा भाग सांगितलेला आहे. ते मुठभरच पोहे घेतले आणि देवाच्या भेटीला गेला. देवानं काय केलं, त्याचं संपूर्ण असणारं जे गाव आहे का नाही, संपूर्ण सोन्याचं असणारं करून टाकलं. त्याला एक प्रमाण सांगितलेलं आहे. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पीडिला. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पीडिला. मुसलीमान पोहे घेऊन त्याचे भेट लागी गेला. मुसलीमान पोहे घेऊन त्याच्या भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखून गेला, राम सोडवण्याचा निघाला. शुद्ध भाव देखून गेला, राम सोडवण्याचा निघाला. देवाचा धर्माला काय चरित्र आहे सुदामदेवाच्या बाबतीमध्ये नामदेव महाराजांनी सुंदर स्वरूपामध्ये वर्णन केलेलं आहे. ही चरित्र असं आहे, सत्वाचा सागर, धैर्याचा मंदार, भक्तीचा निर्धार दयापासी. महाराज त्याचं वर्णन जर करायचं म्हटलं ना, सत्वाचा सागर आणि धैर्याचा मंदार. तसा मंद्राचल नावाचा पर्वत आहे, मेरू पर्वत आहे, असा उंच, कधी असा झुकत नाही, तसं सत्ववान असणार आहे. किती जरी संकट आले, किती जरी संकट आले, सत्वापासून ढळत नाही. पण आपला तसा खेळ नाही बरं का. आती जर संसारामध्ये जर संकट आले ना, काही जणांना काकडा हरिपाठ सोडून दिलाय, काही जणांना काकडा हरिपाठ सोडून दिला का? अहो तुम्ही काकड्याला ना हरिपाठाला येत नाही, कुठं देवानं आमचं चांगलं केलं. कारण मी काय म्हणतो ते, याची भूमिका एक सांगितली. देवानं संसारात संकट द्यावे, देवानं आपल्याला संसारामध्ये संकट द्यावे. संकट दिल्याच्या नंतर असं समजायचं देव आपली परीक्षाच घ्यायला, देव आपली परीक्षा घ्यायलाय. आणि परीक्षा घेत असताना असं समजायचं देवाच्या जवळ आपण चाललो. परमार्थ करून, चांगले लोकांचे कार्य करून, एकामेकाच्या सोबत चांगलं राहून, मैत्री करून जरी संकट येत असतील
तरी असं समजायचं की आपण देवाच्या जवळ चाललो आणि कार्य कुठलं चांगलं करत नाही, तर घरामध्ये चांगल्या स्वरूपामध्ये पैसा येत आहे असं समजायचं. देवापासून लांब चाललो आपण. मग देवाकडे काय मागणी मागायची माहिती? खरं सांगतो, आठवण जर माणसाला देवाची कधी होत असेल तर ऐका, शेतामध्ये उत्पन्न चांगलं निघालंय, माल चांगला निघालाय, वेळच नाही, अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला देवाची आठवण होते का? 1250 टमाट्याचं कॅरेट जाऊ द्यावर, अजिबात नाही. म्हणजे परमार्थाच्या बाबतीमध्ये जर एखाद्या वेळेस जर संपत्ती येऊ लागली तर माणसाला काही वेळ मात्र भेटत नाही. कधी सांगतो, 10-20 एकर जमीन असावी, अंगूरचा बाग असावा, ऊस असावे, जमिनीमध्ये भरपूर पिकं असेल, त्याला म्हणावं चला कथा चालू आहे, हरिपाठ चालू आहे. अहो महाराज, वेळच नाही. देव त्याला तिकडच गुंतवून टाकतो बरं. आणि ज्याच्याजवळ उत्पन्न कमी आहे, जमीन कमी आहे, तो मात्र त्याच्यामध्ये वेळ काढून इकडे येतो. इथं वर्णन केलंय, सत्वाचा सागर, धैर्याचा मानदार. एवढंच नाही, भक्तीचा निर्धार तयापासी, त्याचं वर्णन केलं आहे. हाले ना, चाले ना. एवढंच नाही, चळे ना, ढळे ना. हालायचा नाही. नंबर 2 ला चालायचा नाही, चढायचा नाही आणि ढळायचा नाही. शब्द फार महत्वाचे. एखाद्या वेळेस समाधीमध्ये जर बसला नाही बसला तर समाधीमध्ये बसल्याच्या नंतर हलायचा नाही. देवाचं भजन जर सुरू झालं ना तर समाधीमध्ये बसल्याच्या नंतर थोडा सुद्धा असणार हलायचा नाही. जसा वृक्ष असतो का नाही, पाऊस किती जरी आला तर वृक्ष कुठेतरी असं काही जाऊन काय घरामध्ये जाऊन बसतो का? नाही. किती जरी पाऊस आला तर वृक्ष तिथंच आहे. चैत्र महिन्यामधलं ऊन आहे, आपल्याला ऊन लागू लागल्याच्या नंतर आपण सावलीला कुठेतरी जातो, वृक्ष कुठे गेला का? अजिबात नाही, हाले ना. आपली जर भक्ती जर सुरू झाली ना, अचानक स्वरूपामध्ये जर अशी समाधी जर लागली समाधी लागल्याच्या नंतर अचानक स्वरूपामध्ये जर एखाद्या वेळेस जर बेंडपुळी आली, तेवढी समाधी आपली लगेच समाधी आपली सुटते. आपण काय करतो, लगेच हालतो बरं का. हाले ना. नंबर 2 ला चाले ना. अजिबात चालायचं नाही. एकदा जर भजन पूजन असताना जर सुरू झालं ना, एकाच ठिकाणी हाले ना, चाले ना. एवढंच नाही, ढळे ना, चळे ना. एकदा जर शब्द दिला तर त्याच्या बाबतीमध्ये पुन्हा असणार चढायचा नाही, एक निष्ठतेनं असणार. एवढंच नाही, वर्णन त्याचं केलेलं आहे. अनेक कल्पिना इच्छा काही. आपण ह्या 4 जर गोष्टी जर तुम्ही जर करत असाल ना, तर 4 गोष्टी करत असताना कधी कधी मनामध्ये कल्पना येते, आपल्या मनामध्ये कल्पना येते. देवाची भक्ती जर करू लागलात आपण तर कधी कधी आपण कल्पना करतो. हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये गेलात, पंढरपूरला गेलात, इतर कुठं मंदिरामध्ये गेलात, हात जोडतो आणि देवाला बोलण्याकरता सुरुवात करतो. देवा मला सुखाचं ठेव बरं का. आली का कल्पना? हात जोडले की लगेच मागण्या करता सुरुवात. काही जण दर्शन घेतात, देवा या वर्षी पोराचं लग्न होते बरं का. म्हणजे देवाकडे गेलं, भक्तीला सुरुवात नाही झाली तोपर्यंत देवाच्या बाबतीमध्ये कल्पना करण्याकरता सुरुवात. महाराज पण त्याची भूमिका सांगितलेली आहे. हाले ना, चाले ना, चळे ना, ढळे ना. अनेक कल्पिना इच्छा काही, काहीच इच्छा नाही, फक्त देवाची हीच व्हावी माझी आस. हीच व्हावी माझी आस, हीच व्हावी माझी आस, हीच व्हावी माझी आस, हीच व्हावी माझी आस. जन्मोजन्मी तुमचा दास, जन्मोजन्मी तुमचा दास, पंढरीचा वारकरी रे, पंढरीचा वारकरी रे, पंढरीचा वारकरी.
देवाच्या चरित्राच्या बाबतीमध्ये हे भाग सांगितलेला आहे. त्याचं किती गरीब आहे असं जर वर्णन करायचं म्हटलं ना, नाही धड घर जर्जर केवळ. घर कसं आहे? एकदम जर्जर असणारं घर आहे. कोप मोडकी जर्जर. एवढंच नाही, रात्रीच्या वेळेला सूर्य निघतो आणि सकाळी चंद्र निघतो, बरोबर ना? उलट झालं ती. एकत्रित माणसं आहेत बरं का, मला अजून बोलून असं घ्यावं लागतं तरी काय म्हणलं बरोबर. त्याचं वर्णन केलेलं आहे. नाही धड घर केवळ जर्जर चंद्र प्रभाकर उगवती. ऐका, रात्रीचा चंद्र निघतो का नाही? निघतो. ऐका, ज्यांच्या घरावर स्लॅब आहे त्याला चंद्र दिसेल. ज्याच्या घरावर स्लॅब आहे त्याला चंद्र उगवलेला दिसेल. बर, सूर्य उगवला, घरावर स्लॅब आहे, त्याला दिसेल सूर्य? नाही. पण इथे वर्णन केलेलं आहे, चंद्र निघाला रे निघाला की तो घरात बसताना सुद्धा म्हणजे वरी बघितलं की त्याला चंद्र दिसायचा. कशामुळे? शास्त्रामुळे नाही, प्रभू अगोदर सांगितलं, नाही धड घर केवळ जर्जर. जर्जर म्हणजे जर्जर शब्दाचा अर्थ होतो एखादं वस्त्र असतं का नाही, त्या वस्त्राला असे छिद्र 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 असतात. त्याचं घर कसं होतं? असं छिद्रा छिद्राचं वर्ण असतं. मग त्या छिद्रामधून त्याला असं वर बघितलं की वर बघितल्याच्या त्याला चंद्र उगवलेला दिसायचा. नाही धड घर केवळ जर्जर चंद्र प्रभाकर उगवती. एवढंच नाही, उष्णे येतो वारा जातसे भरारा. हवा जर कधी उष्णतेची आली तर ती हवा घरामध्ये यायची. पाऊस आला, पाऊस सुद्धा घरामध्ये असणारा आगमन करायचा. पण एवढं होऊन सुद्धा बिचाऱ्यानं भजन मात्र कधी सुद्धा असणार सोडलं नाही. बस इथंच असणार. मुलाबाळाची संख्या सांगितलेली आहे. बाळे 5 7 बहाती झुंबती भुके तळमळीती सर्व काळ. महाराज, त्या लेकराचं वर्णन केलं आहे. 5 7 असणारे लेकर आणि देवाची असणारी भक्ती. पण त्यानं भक्ती मात्र अजिबात असणारी सोडली नाही. इतकी लेकर भुकेच्या बाबतीमध्ये तळमळायची. काय त्यांचं वर्णन करावं? पुढे वर्णन करत असताना भाग सांगितलेला. एक दिवस पत्नीने विनंती केली, मालक, माझ्या करता मात्र मी काही सुद्धा असणार मागणार नाही, बरं का, काही मागणार नाही. त्याचं कारण एक सांगितलेलं आहे. तयाची सुंदरा शांतीची बाहुली. त्या पत्नीचं वर्णन केलंय बरं का. तयाची सुंदरा शांतीची बाहुली अनिक जिभली बोला नेने. महाराज, थोडं जर घरामध्ये आपल्या जर कमी पडलं 10 वेळेस महिला मालकाला सांगतात, हे संपलं, ते संपलं, ते संपलं, ते संपलं, बस. पण त्या कांतेचं वर्णन केलं आहे. तयाची कांता शांतीची बाहुली. शांतीची बाहुली म्हणजे इतकी शांती ना, इतकी शांती, एक शब्द बोलायची नाही बिचारी, एक शब्द सुद्धा बोलायची नाही. आणि त्या शब्दाचं काय वर्णन करावं? काही माता मुलं ते शब्द बोलतात. एकदा जर शब्द बोलला तर माणसाला घरात 5 मिनिट सुद्धा थांबवत नाही, बरं का. चला दिंडी तर चला, नको जाता येईल. पण ती बिचारी एक शब्द सुद्धा बोलायची अजिबात नाही. एक दिवस तिनं हात जोडले, विनंती केली, मालक, माझ्या संसार करता मी काही मागत नाही, पण माझी विनंती आहे, तुम्हाला देवाची भेट होईल आणि जे 5 7 असणारी जी मुलं आहेत ना, यांची मात्र जी भूक आहे, त्यांच्या चेहऱ्याकडे जर बघितलं ना
तर माझा जो प्राण आहे तो कासावीस होतो. यांच्याकरता काहीतरी तुम्ही असणार भेट वस्तू असलेली मागून आणा. त्यावेळेस बोलण्याकरता भाग सांगितलेला आहे. सुदामदेव म्हणतात देवाच्या जर भेटीला जायचं म्हटलं ना, मोकळ्या हाताने मात्र अजिबात जायचं नाही. राजाच्या भेटीला, गुरुच्या भेटीला आणि देवाच्या भेटीला मोकळ्या हाताने मात्र कधी सुद्धा जायचं नाही. म्हणून तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं, पंचफळ सोबत आणा, फुल आणा, साखर आणा. कशा करता? त्याचे कारण आहे. जोपर्यंत आपले हात चांगले आहेत ना, तोपर्यंत ग्रंथाची देवाची तुम्हाला पूजा करता येईल. त्याचं कारण सांगतो. हात जर चांगला असेल तर बरोबर कपाळाच्या ठिकाणीच देवाच्या गंध लागणार. हात जर चांगला असेल तर, नाहीतर हात एखाद्या वेळेस निकामी झालेला आहे. आता मग तुम्हाला ही हात उचलावा लागेल. असा जर निकामी झाला ना, असा उचलावा लागेल. तर ते थांबतो का पुन्हा? अजिबात नाही. लावायचा गंध इथं लागतो देवाच्या गादाला. काय उपयोग आहे? महाराज त्याचं वर्णन केलेलं आहे. जोपर्यंत हे शरीर चांगलेलं आहे तोपर्यंत असणारी देवाची असणारी भक्ती. म्हणून देवाच्या बाबतीमध्ये, राजाच्या बाबतीमध्ये आणि नंबर 3 ला गुरुच्या बाबतीमध्ये रिकाम्या हाताने असताना जायचं नाही. पत्नीला विनंती केली, देवाच्या भेटीला जायचंय ना, मग काहीतरी भेट वस्तू नेणं मात्र गरजेचं आहे. आता सुद्धा माणूस एखादा आजारी जर असला तरी त्या माणसाला जरी पाहण्याकरता जायचं म्हटलं तरी काहीतरी लोक भेट वस्तू नेतात. मग केळी असतील, द्राक्ष असतील, सफरचंद, पार्लेजी बिस्किट, पुडा काहीतरी. आता बिचारा ते खात नाही तो भाग वेगळा आहे, पण त्याला सांभाळणारे मात्र ओके होतात बरं का. माझा बोलण्याचा भाग रिकाम्या हाताने मात्र जात नाहीत. सुदामदेवानं सांगितलं काहीतरी भेट वस्तू मात्र देवाच्या बाबतीमध्ये नेणं मात्र गरजेचं आहे. काय केलं? सगळं घर पाहिलं पण घरामध्ये मात्र काही सापडलं नाही. ते एक भाग सांगितले नामदेव महाराजांनी. तिथं काहीच शिल्लक नव्हतं. मग प्रश्न असा आहे, पोहे निर्माण झाले तरी कुठून? त्याचा भाग सांगितलेला आहे. हे जे पोहे निर्माण झाले ना, हे पोहे निर्माण होत असताना कुठल्या कंपनीमधून निर्माण झाले नाहीत ना, कुठून त्यांच्या घरामध्ये आले नाहीत. नुसत्या घरामध्येच उत्पन्न झाले. त्याचं कारण सांगितलेलं आहे. आतापर्यंत देवाची जेवढी भक्ती केली होती, भजन पूजन जेवढं केलं होतं, त्याचा एक भाव तयार झाला होता. भाव, आणि तोच भाव त्यांच्या घरामध्ये उगवला. पण कशाच्या स्वरूपामध्ये उगवला? तर पोह्याच्या स्वरूपामध्ये उगवला. आणि तोच भाव पोह्याचा घेऊन देवाच्या भेटी करता निघाले. निघाल्याच्या नंतर चालण्याकरता सुरुवात केली. चालत चालत गेल्याच्या नंतर एकदम त्या द्वारका नगरीच्या जवळ गेले. काय सांगावं, मोत्याचे घोस असे खाली लोंबू लागले. सगळी नगरी कनकाची, म्हणजे सगळी नगरी सोन्याचीच. तेवढी नगरी बघितल्याच्या नंतर मनामध्ये शंका आली. आलो मी देवाच्या भेटीला खरंय, पण आता गड्यांनो राजा किती झाला आणि कृष्ण सिंहासनी बैसला. आम्ही दोघ जण शाळा शिकलो. आता शाळा शिकलो, तो तिकडे गेला, राजा बनला, मी इकडे आलो. माझी गरीब परिस्थिती, पण आता ओळख देईल का? मनामध्ये शंका, ओळख देईल का? त्यावेळेला हा गवळ्याच्या घरी होता. त्यावेळेला गवळ्याच्या घरी होता. त्याला मात्र कसं जरी त्यावेळेला राहायचं जरी म्हटलं तर त्याला जमत होतं. त्यानं गायी राखल्या, गोपाळासोबत खेळला. त्यावेळेच त्याचं जीवन मात्र थोडस वेगळं होतं. पण आता मात्र जरा मोठ्या मोठ्या लोकांमध्ये वागतोय. आता मला गरीबाला ओळख देईल का? हे माणसं सुद्धा आहेत बरं का, गावात राहिले का नाही अगोदर गावासारखंच बोलतात. आणि त्यांच्या जर बदल झाला, जर नोकरी वगैरे जर लागली, जर शहरला गेले का नाही, मग मात्र इतकं शुद्ध बोलतात ना. केव्हा, जेव्हा, तदनंतर वगैरे, पोळी हवी का, भाजी हवी का, तिकडे गेल्यावर बरं का त्याला शंका अशी येते, याच्यामध्ये भरपूर बदल झालेले आहे. आता मला ओळख देईल का? अरे गवळ्या जा रिपकऊचा जाय, अरे गवळ्या जा रिपकऊचा जाय, करुणा येऊन तुला, करुणा येऊन तुला जोशी, अरे गवळ्या जाऊ
मनामध्ये अशी शंका असताना येऊ लागली आणि शंका येत असताना मग मात्र त्याचं वर्णन केलेलं आहे. कमी करू एकदा सारखा चालू हरी. ज्यावेळेला मनामध्ये असणारी अशी शंका आली आणि शंका आल्याच्या नंतर मग मात्र एक वर्णनाची भूमिका असणारी केलेली आहे. ज्यावेळेला त्या नगरीच्या असणारा जवळ गेला, बरोबर, नगरीच्या जवळ असणारा गेला आणि जवळ गेल्याच्या नंतर मग मात्र द्वारपालाची असणारी दोन असणारी भूमिका. कन्हैयास कह दो द्वार पे सुदामा करीब आ गया है, आज द्वार पालो कन्हैयास कह दो द्वार पे सुदामा करीब आ गया है, आज द्वार पालो श्रीकृष्ण भगवंताच्या बाबतीमध्ये सिंहासनावर असताना थांबलेला आहे आणि सिंहासनावर थांबल्याच्या नंतर मग मात्र ही गोष्ट देवाच्या बाबतीमध्ये असणारी समजली, द्वारपालाने असणारी सांगितली. देव साक्षात स्वरूपामध्ये असणारा तिथपर्यंत असणारा तो देव आला. सिंहासनाखाली टाकोनिया उडी कर द्वय जोडी नमना लागी. देवानं काय केलं? हाताला पकडलं. हाताला पकडल्याच्या नंतर असताना घेऊन सिंहासनावर असताना घेऊन बसवलं. पाय वगैरे असणारे देवाच्या बाबतीमध्ये देवानं काय केलं? पाय वगैरे धुले. दुसरे असणारे वस्त्र परिधान करण्याकरता असताना दिले. विशेष स्वरूपामध्ये थोडीशी सेवा, भोजन वर्णन केलं आहे. काही ठिकाणी 1 महिन्यापर्यंत थांबला आणि काही ठिकाणी भाग सांगितलेला 2-3 दिवसापर्यंत थांबला. तिथं देवानं असणारे सुदाम देवाचे पोहे खाल्ले. शबरी की बेला सुदाम जी की चावल, शबरी की बेला सुदाम जी की चावल, रुचि रुचि भोग लगावे चलो बिदुरा करना, चलो बिदुरा करना.
त्यांच्या स्वरूपामध्ये केवळ देवानं पोहे खाल्ले. सुदाम देवाचं संपूर्ण असणारं जे नगर आहे ते संपूर्ण नगरी असणारी सोन्याची असणारी करून टाकली. महाराज त्या नगरीच्या बाबतीमध्ये संपूर्ण नगरी सोन्याची केल्याच्या नंतर सुदाम देवाला सुद्धा असणारा आनंद वाटला. ते देवाला किती दिला आपल्याकरता पुढं वर्णन केलेलं आहे. यदुवंशाच्या बाबतीमध्ये ऋषीचा असणारा शाप आणि त्या शापाच्या बाबतीमध्ये पुढं घनघोर युद्धाची असणारी भूमिका आहे. आपापसात असणारं युद्ध झालं. श्रीकृष्ण भगवंतांनी काय केलं? बलराम दादांनी सुद्धा आपला असणारा अवतार संपवला. श्रीकृष्ण भगवंतांनी स्वतःचा अवतार संपवत असताना काय केलं देवानं? जशी ढगामधून असणारी वीज बाहेर येते आणि परत ढगामध्ये लीन होते, अशा स्वरूपामध्ये देवानं असणारा तो अवतार आपला संपवला. एवढंच नाही, वर्णन देवाच्या बाबतीमध्ये केलेलं आहे. कर्म रेषा चुकेना बाण लागला जग जीवना, कृष्णे सांडिल्या गोपांगना, हे नारायणा प्रारब्ध. म्हणजे देवाला सुद्धा प्रारब्ध मात्र चुकलेलं नाही. पुढं ज्यावेळेस यदुवंशाच्या बाबतीमध्ये असणारा फक्त एक असणारा व्रज त्या ठिकाणी असणारा वाचला, इथपर्यंतची असणारी कथा, शेवटीची असणारी जी कथा सांगितली आहे. राजा परीक्षित राजाला शुकाचार्य महाराजांनी अंतिम उपदेश केलेला आहे. राजा इथं मरत असताना दुसरं तिसरं कोणी मरत नाही. शरीर मरत, मधला आत्मा मात्र कधी सुद्धा मरत नाही. नैनम छिन्नन्ति शस्त्राणि नैनम दहति पावक, न चैनम क्लेदेयन्त्या पूर्ण शोषयति मारुत. राजा आता मात्र या ठिकाणी एक लक्षात ठेव, तुझा जो आत्मा आहे ना तो कशानं सुद्धा मरू शकत नाही. शेवटीच्या वेळेला परीक्षित राजानं काय केलं? शुकाचार्य महाराजांची असणारी पूजा केली. शुकाचार्य महाराज तिथून कथा सांगत्या झाल्याच्या नंतर स्वागत त्यांचं केल्याच्या नंतर ते असणारे निघून गेले. पुढं तक्षक नावाचा असणारा साप आला. राजाच्या मानेच्या ठिकाणी त्यांना असणारा तो दंश केलेला आहे, पण त्याच्या अगोदरच राजा ब्रह्मस्वरूप असणारा झालेला आहे. पुढं जो परीक्षित राजाचा असणारा मुलगा आहे त्याचं नाव आहे जन्मेजय. यानं सर्पसत्र नावाचा असणारा यज्ञ केला. अंगिरा नंदन बृहस्पती आले आणि त्यांनी तो यज्ञ बंद करण्याकरता असणारा सांगितलं. राजा साप चावल्यामुळं कुणाचा सुद्धा मृत्यू होत नाही, फक्त निमित्त आहे. तुझ्या वडिलाचं जे निमित्त आहे ना, तक्षक नावाचा साप चावणे आणि मृत्यू होणे, हे फक्त निमित्त आहे. माणसं मरत असताना सुद्धा निमित्त आहे. हे कार्य देवालाच करायचं आहे. ऍक्सिडेंट होणे, एखाद्या वेळेस आजार होणे, अटॅक येणे, ही जी काही सगळी भूमिका आहे का नाही, फक्त हे निमित्त आहे बरं का. देवाला त्या माणसाला घेऊनच जायचं आहे. एका अभंगामध्ये वर्णन केलं आहे, निमित्ताचा धनी आणि केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यक्त गेला. पुढं वेदाच्या बाबतीमध्ये काही शाखाच असणारं वर्णन केलेलं आहे. इथपर्यंतची असणारी कथा या ठिकाणी सांगता होते. त्या वेगामध्ये या ठिकाणी मी कथा सांगितलेली आहे. गेली 1 आणि 2 दिवसापर्यंतची नाही कथा, गेली 6 दिवसापासून आपण श्रवण करावं. आज असणार हा 7वा असणारा दिवस आहे.